भारतीय खाद्यसंस्कृतीत विशेष काय आहे, असं कोणी विचारलं तर आपल्याकडे वर्षानुवर्ष ऋतूनुसार केल्या जाणाऱ्या चटण्या, लोणची हे एक उत्तर नक्कीच असेल. जसजशी थंडी वाढत जाते तसतसं विविध लोणची आपल्या आज्या-पणज्या करत. यातलंच एक महत्त्वाचं लोणचं ते म्हणजे हळदीचं. हळद उष्ण असते, त्यामुळे हमखास या दिवसात हे लोणचं पूर्वी खाल्लं जायचं. हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील जंतुनाशक गुणधर्मांमुळे प्राचीन काळापासून आपल्याकडे धार्मिक कार्य असो किंवा औषधं, हळदीचा वापर असतोच. हळद ही पोटदुखी निवारक, बलवर्धक आणि भूक वाढवणारी आहे. त्यामुळे हळदीने त्वचेचा रंगही उजळतो आणि रक्तशुद्धी देखील होते. पूर्वीपासून ही अशी लोणची आपल्या ताटात हमखास असायची. हळदीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, ज्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळूहळू ही लोणची आपल्या ताटातनं लुप्त होतात. पण आपणच आपली खाद्यसंस्कृती टिकूयात आणि अशा औषधी लोणच्यांचा आपल्या आहारात जरूर समावेश करूयात.